नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. पखाल रोडवर विकासाचा बोजवारा. 4 महिन्यांपासून नागरिकांची अक्षरशः फरफट. संत रस्ते कामामुळे पखाल रोडवर कोंडींचा कहर. अपघात वाढले, प्रशासन बेखबर. रस्ते काम की रस्त्यावरचा छळ. पखाल रोडवर संतापाचा स्फोट. नाशिककरांनो सावधान. पखाल रोडवरून प्रवास करत असाल तर वेळ घेऊनच बाहेर पडा, कारण इथे रस्ता कमी आणि त्रास जास्त आहे. 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ते कामाने नागरिकांचा संयम संपला आहे. विकास कामांच्या नावाखाली नागरिकांना रोज वाहतूक कोंडी, धूळ, अपघात आणि मनस्तापाचा सामना करावा लागतोय. प्रशासनाच्या संत कारभारामुळे पखाल रोड आता ट्रॅफिक हॉटस्पॉट बनला आहे. हा आहे नाशिकचा पखाल रोड. शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग, पण गेल्या 4 महिन्यांपासून हा रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलाय. मुरादशाह बाबा दरगाह ते अशोका मार्ग सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या रस्ते कामाचा वेग इतका मंद आहे की नागरिक आता संताप व्यक्त करू लागले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आलं, पण काम मात्र अर्धवट. परिणामी वाहनांसाठी फक्त 5 मीटरचा अरुंद मार्ग शिल्लक राहिला आहे. त्यातूनच हजारो वाहनांची ये-जा सुरू असल्याने दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी ऑफिसची वेळ असो किंवा सायंकाळची गर्दी, वाहनांच्या रांगा शेकडो मीटरपर्यंत पोहोचत असल्याचं चित्र रोजच पाहायला मिळते. धक्कादायक बाब म्हणजे या कोंडीचा परिणाम आता अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये दिसून येत आहे. अरुंद रस्ता, अव्यवस्थित वाहतूक आणि घाईत असलेले वाहन चालक, या सगळ्यांचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. पिछले 1.5-2 साल पहले से पखाल रोड का डेवलपमेंट हो, चौड़ा हो, रुंदीकरण हो, इसके लिए नगर पालिका को टाइम टू टाइम सिग्नेचर मुहिम करके निवेदन दिए थे. इसके अलावा हमने यहाँ पे खाली बजाओ आंदोलन भी किए थे इस रोड के लिए. जब जाकर के नगर पालिका को जाग आई और उन्होंने यहाँ पर ही रास्ता रुंदीकरण का काम किए, मगर नगर पालिका के अधिकारी कौन सी डिग्री लेकर के बने हुए हमको पता नहीं है. उन्होंने क्या कि रोड खोदा लिया, खड्डे छोड़ के भाग गए. अब कब आगे तो जो 36,000 करोड़ का निधि आया ना नासिक में, ये निधि को कैसे रीडेवलपमेंट में लगाया जाए, इसके ऊपर वो ध्यान दे रहे हैं. ये जो रोड छोड़ के चले गए, इसका कब काम करेंगे कब नहीं करेंगे किसी को पता नहीं है. शासन को नींद तब आती है जब कोई जाकर के उनको हिलाता है. अब हिलाने के बाद में वो एक खड्डा करके भाग गए, फिर सो गए. अब जाके कि उनको फिर से जगाना पड़ेगा, तब जाके जो खड्डे खोद के रखे, जिसके अंदर रोज के कम से कम 20 से 25 लोग गिन करके गिरते होंगे, उससे ज़्यादा गिरते होंगे, लोगों के एक्सीडेंट हो रहे हैं. उसके ऊपर नगर पालिका को लेना देना नहीं है. नासिक महानगर पालिका ने ये बात को ध्यान रखना चाहिए कि ये जो लोग रहते हैं इस एरिया में, ये भी नासिक के शहरी है. और दूसरी बात, ये भी नासिक के नागरिक है जो कि यहाँ पे ये टैक्स वगैरह भरते हैं. तो नासिक के लोगों का, इस वार्ड के लोगों का एक्सीडेंट ना हो, उनकी जान के ऊपर बात ना आए, इसके लिए नासिक महानगर पालिका ने जागरूक होकर के जल्द से जल्द रोड का काम करना चाहिए. ऐसा यहाँ के नागरिक और हम लोग यहाँ से डिमांड करते हैं. प्रश्न फक्त एका रस्त्याचा नाही, प्रश्न आहे नियोजनाचा. जर 4 महिन्यात एक रस्ता पूर्ण होत नसेल तर नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवायचा तरी कसा? विकास कामे जनतेच्या सोयीसाठी असतात की जनतेच्या त्रासासाठी? काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक आराखडा तयार झाला होता का? सुरक्षा उपायांची तपासणी झाली होती का? की नागरिकांचा जीव आणि वेळ दोन्ही वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत? पखाल रोडवरील कोंडी आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. आता प्रशासन जाग होणार की नागरिकांचा संताप आणखी उफाळून येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक आवाज, नाशिक.